हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे रवा आणि दहीचे आप्पे. ते कसे आहेत ते तुम्ही पण बघा रेसिपी. मी ते दही घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. हे दही एका बाउलमध्ये टाकायचं. बाउलमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर ते दही चांगलं फेटून घ्यायचं. फेटल्यानंतर ते चांगलं एकजीव होतं. एकजीव झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एका कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल मी 2 चमचे टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार किती पाहिजे तेवढं टाकू शकता, तुमची इच्छा. आणि त्याच्यानंतर मी इथे मोहरी टाकते. मोहरी टाकल्याच्यानंतर कढीपत्ता थोडं तडका द्यायचा. त्याच्यानंतर कांदा टाकायचा. कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. थोडं लालसर होऊ दे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये दही टाकले. दहीमध्ये थोडं गाजर किसून टाकले. आणि मी इथे 3 वाटी रवा घेतलेला आहे. 3 वाटी रवा घेतल्याच्यानंतर मी जे कांदा, मिरची, कढीपत्ता, मोहरी हे परतवून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये मिक्स करत आहे. मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं ते एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिश्रण वरखाली करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकायचं. पाणी हे टाकल्यानंतर थोडं पुन्हा स्मॅश करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या आवडीनुसार. थोडं जाडसर पातळ असं ठेवा, पण जास्त पण पातळ नाही झालं पाहिजे. आणि वरून कोथिंबीर सर्व करायची. कोथिंबीर कशामध्ये सर्व केल्यानंतर छानच लागते. इथे मी चटणीसाठी लागणारे साहित्य: मिरची, लसूण, अद्रक, जिरं, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकत आहे. इथे आप्याच्या पॅनला तेल लावून घेते. तेल लावून घेतल्यानंतर छान होतं. आणि त्याच्यामध्ये एक एक करून त्या पॅनमध्ये मी हे स्मॅश केलेले आप्याचं बॅटर ते टाकत आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये वरून आपण झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर ते चांगले खालून ऑब्झर्व होतात आणि पटकन शिजतात, लालसर होतात. आणि झाकण काढून घ्यायचं आणि परतून वरखाली असे करून घ्यायचे. ही झाली आपली आप्याची रेसिपी तयार. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडते का? आणि जर आवडली असल्यास तुम्ही पण एकदा घरी प्रयत्न करून बघा. कारण हे खायला अगदी रुचकर असतात. अगदी हलकासा नाश्ता आहे. पण वाटताना छोटे वाटतात, पण खूप छान. याच्याने लगेच पोट भरतं. तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आप्पे तुम्ही रव्याचे गुलगुलेही ह्या साच्यामध्ये करू शकता. आप्याच्या पात्रामध्ये आप्पेही करू शकता. तसं साबुदाण्याची खिचडी त्याचेही गोल असे बॅटर करून तयार करू शकता. तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही करू शकता. रेसिपी तशी छानच आहे. खायला पण छान लागते आणि त्यासोबत चटणी तर अगदीच छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा चटणी आणि आप्पे. चला तर मग व्हिडिओला शेवट करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर